नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. घटक 2 विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण. उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचनामध्ये 8 मुद्दे आहेत. 1. मतिमंद बालकांचे शिक्षण. 2. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचे शिक्षण. 3. करणबधिर बालकांचे शिक्षण. 4. शारीरिकदृष्ट्या अपंग बालकांचे शिक्षण. 5. अध्ययन अक्षमता असणाऱ्या बालकांचे शिक्षण. 6. बालगुन्हेगार बालकांचे शिक्षण. 7. प्रज्ञावान बालकांचे शिक्षण. 8. सर्जनशील बालकांचे शिक्षण. सारांश परिभाषित शब्द अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. हा घटक आपल्या अभ्यासल्यावर आपण सांगू शकाल. मतिमंद बालकांच्या वर्गीकरणानुसार शिक्षण व्यवस्थेची रचना करू शकाल. मतिमंद बालकाला ओळखण्याच्या कार्यनीती सांगू शकाल. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्यानुसार विविध शैक्षणिक कार्यक्रम सांगू शकाल. कर्णबधिर मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम स्पष्ट करू शकाल. कर्णबधिर मुलांसाठी साधनांचे महत्त्व सांगू शकाल. शारीरिक अपंगत्वाची कारणे सांगू शकाल. अध्ययन अक्षमतेचे प्रकार विशद करू शकाल. बालगुन्हेगारीची कारणे सांगू शकाल. प्रज्ञावान बालकांची वैशिष्ट्ये सांगू शकाल. सर्जनशील बालकांना गरजानुसार शिक्षण देऊ शकाल. प्रास्ताविक विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व हा एकमेव प्रकार नसून मानसिक, बौद्धिक व भावनिक क्षेत्रानुसार विशेष गरजा असणारी बालके आहेत. यामध्ये मतिमंद बालके, दृष्टिदोष असलेली बालके, कर्णबधिर व कर्णदोष असलेली बालके, अध्ययन अक्षम बालके, बालगुन्हेगार, प्रतिभावान व सर्जनशील बालके इत्यादी प्रकार असलेले दिसून येतात. या बालकांच्या प्रकारानुसार त्यांची वर्तन वैशिष्ट्ये व शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असतात. या बालकांची ओळख, त्यांच्या अक्षमतेची कारणे, प्रतिबंधात्मक उपचारात्मक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम यांचे प्रत्येक प्रकारानुसार विस्तृत विवेचन प्रस्तुत प्रकरणात करण्यात आलेले आहे. पहिला मुद्दा मतिमंद बालकांचे शिक्षण. मानसिक अपंगत्व हा अपंगताच्या प्रकारातील अतिशय कठीण असा प्रकार आहे. मतिमंदत्व कोणत्याही औषधांनी अगर इंजेक्शनने बरा होणारा आजार नाही. मतिमंद बालकांची बौद्धिक क्षमता सर्वसामान्यांपेक्षा कमी असून ही मुले विकासात मागे राहिलेली दिसून येतात. अपंगांच्या इतर प्रवर्गात बालकांचा मेंदू सक्षम असतो, पण मानसिक अपंग मुलांच्या मेंदूतील विशिष्ट केंद्रे अकार्यक्षम असतात. त्यामुळे शारीरिक वाढ व मानसिक विकास यात विसंगती आढळते. शिकण्यासाठी या मुलांना त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो. अशा मुलांना वर्गात इतर मुलांबरोबरील व बाहेरील समाजात समायोजन करणे कठीण जाते. आता सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही मतिमंद बालके नियमित शाळेत दाखल झाली आहेत. मानसिक अपंगत्व दूर करण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी व्हावी आणि सर्वसामान्य मुलांमध्ये त्यांचे समायोजन व्हावे यासाठी शासनाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मतिमंद म्हणजे काय? मतिमंदत्व ही शारीरिक अवस्था आहे, आजार नव्हे. ज्या व्यक्तींच्या शरीराची वाढ होते पण तिची मानसिक वाढ खुंटलेली असते त्याला मतिमंद असे संबोधले जाते. मतिमंदत्व म्हणजे बुद्धीचे अपंगत्व होय. ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असल्याने बौद्धिकदृष्ट्या मागासलेली आहेत त्यांना मतिमंद मुले म्हणतात. वैकासिक अवस्थांमध्ये सर्वसामान्य बौद्धिक कार्याची वाढ सरासरीपेक्षा कमी आणि समायोजन क्षमतेत कमतरता यालाच मतिमंदत्व असे म्हणतात. वैकासिक अवस्थेत लक्षात येणारी व ज्याचा दुष्परिणाम समायोजित वर्तनामध्ये दिसतो अशा बौद्धिक कार्य करण्याची अक्षमता म्हणजे मतिमंदत्व होय. मेंटल रिटार्डेशन refers to individual who for temporary or long-standing reason function intellectually below the age of their peer group of social adults is not it a question or
it is in question, there is a little likelihood that the individual can learn to function independently and indirectly in the community. हा रिंक हेम्बर यांनी मांडलेला एक आपली व्याख्या आहे. मतिमंदत्वाचे प्रकार. मतिमंदत्वाचे प्रकार पाहत असताना त्यातून मुख्य 4 प्रकार पडतात. एक सौम्य मतिमंदत्व म्हणजे माइल्ड, मध्यम मतिमंदत्व म्हणजे मॉडरेट, कडक अति तीव्र आणि चौथा आहे गंभीर अति तीव्र मतिमंदत्व. यामध्ये जो सौम्य मतिमंदत्व आहे, मतिमंदत्वाच्या या प्रकारातील मुलांचा बुद्ध्यांक 50 ते 70 इतका असून या प्रकारात येणाऱ्या फारशा अडचणी येत नाही. शारीरिकदृष्ट्या ही मुले सक्षम असतात. ही मुले संवाद कौशल्य चांगल्या पद्धतीने करतात, परंतु संबोध समजण्यास समस्या येतात. या बालकांना समाजात वावरताना भावनांवर नियंत्रण, स्वावलंबन वर्तन समस्या यांवर उपाय व उपचार तज्ञ मानसशास्त्रांच्या साहाय्याने करता येतो. मध्यम मतिमंदत्व. या मुलांचा बुद्ध्यांक 35 ते 49 इतका असून त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत तक्रारी दिसून येतात. ही मुले सोप्या पद्धतीने संवाद साधू शकतात. या मुलांना आधाराची गरज असते. तसेच योग्य वातावरण असेल तर कौशल्य शिकून व्यवसायही करू शकतात. कडक किंवा तीव्र मतिमंदत्व. या मुलांचा बुद्ध्यांक 30 ते 34 इतका असतो. शब्दसाठा मर्यादित असून खुणांद्वारे संवाद साधावे लागते. ही मुले सरावाने काम करू शकतात, पण इतरांची मदत आवश्यक असते. सामाजिक समायोजन कमी असून परस्वाधीन असे जीवन या मुलांचे असते. गंभीर आणि अतितीव्र मतिमंदत्व. या मुलांचा बुद्ध्यांक 20 हून कमी असतो. ही मुले पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतात. व्यावसायिक क्षमता अजिबात नसते व समायोजन ही मुले करू शकत नाही. संवाद साधतात. वैद्यकीय दृष्ट्या दुबळी असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्याचबरोबर बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्व व शैक्षणिक वर्गीकरण. 0 ते 20 हा जो गट आहे त्यामध्ये अतितीव्र मतिमंदत्व येते, ज्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या वर्गीकरण करायचे झाले तर वैद्यकीय देखरेखीची अवस्था ही मतिमंदत्वामध्ये असते. बुद्ध्यांक 20 ते 34 मध्ये तीव्र मतिमंदत्व येते, ज्यामध्ये मदतीची आवश्यकता असते. 35 ते 49 मध्ये मध्यम मतिमंदत्व येते, प्रशिक्षण घेण्यास योग्य. 50 ते 70 मध्ये सौम्य मतिमंदत्व असते, ज्यामध्ये शालेय शिक्षण घेण्यास योग्य असते. 71 ते 90 सीमारेषेवरील मतिमंदत्व म्हणजे गतिमंद असतात, शालेय शिक्षण घेण्यास योग्य असतात. 91 ते 110 सर्वसामान्य बुद्धिमत्ता, मतिमंद नाही. याप्रमाणे हा बुद्ध्यांक असतो. मतिमंदत्वाची ओळख. मतिमंद बालक ओळखण्यासाठी पडताळा सूचीचा वापर करता येतो. मतिमंद बालकाच्या वर्तनाचे निरीक्षण करून या पडताळा सूचीच्या साहाय्याने बालक मतिमंद आहे की नाही हे अध्ययन अक्षम याचा शोध घेता येतो. मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठीची पडताळा सूची आहे ती पुढील प्रमाणे. पेन्सिल किंवा कात्री नीट धरता येते का? म्हणजे पेन्सिल किंवा कात्री नीट धरता न येणे हे या अपंगत्वामध्ये येते. मित्रांशी चेंडू, लगोरी किंवा विटीदांडू खेळता न येणे, खेळाचे नियम न समजणे, बरोबरीच्या मुलांशी न पटणे, दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःमध्ये मग्न असणे, आठवड्याचे वार सांगता न येणे, स्वतःच्या गरजा व्यक्त करता न येणे, एकाग्रता नसणे, तोंडी प्रतिसाद योग्य रीतीने न देणे, नवीन गोष्ट शिकताना फार त्रास होणे, शिकविलेल्या धड्यांचे आकलन न होणे, अमूर्त विचार शक्तीचा अभाव असणे, कोणतीही गोष्ट समजण्यास इतरांपेक्षा विलंब लागतो, प्रथम पुरुषी न बोलणे. अध्ययन अक्षम असलेल्या बालकांसाठीची पडताळा सूची. मोजण्यात चुका होणे, चंचलता असणे, वर्गात एकसारखी चुळबुळ करणे, उच्चारलेला शब्द बरोबर लिहिता न येणे, शब्दाला अयोग्य पूरक अक्षर लावणे, उजव्या डाव्या बाजूमध्ये गोंधळ करणे, तोंडी सूचना न समजणे, शब्दाला अक्षरांची उलटापालट करणे, उदाहरणार्थ पडदा असेल
उत्तर पदरा असे लिहिणे, आकडे उलटसुलट लिहिणे, गणितात गती नसणे, दृष्टी चांगली असूनही अनुलेखनात चुका होणे, शब्द फार जवळ किंवा दूर लिहिणे, भाषा विकासात कमी प्रगती असणे, लिहिता न येणे, फार वेळ लागणे, आरशातील प्रतिमेप्रमाणे लिहिणे. ही पडताळ सूची फेब्रुवारी 2003 मध्ये RCI यांनी काढलेली आहे. मतिमंद मुलांना ओळखण्याचे मार्ग, पालकांशी, शिक्षकांशी चर्चा, निरीक्षणे, प्रमाणित बुद्धिमत्ता चाचण्यांचे आयोजन, शिक्षककृत चाचण्या, केस स्टडी, मानसतज्ज्ञांच्या साहाय्याने व्यक्तिमत्व अभिरुची चाचण्या. वरील पडताळ सूचीतील काही मुद्दे लागू पडत असणारी मुले मतिमंद समजावी. तसेच चाचण्यांद्वारे निरीक्षणे करून आपण मतिमंद मुलांचा शोध घेऊ शकतो व त्यानुसार पुढील कार्यवाही करू शकतो. बोध. मतिमंद मुलांची वैशिष्ट्ये 4 प्रकारामध्ये येते, ज्यामध्ये बोधात्मक म्हणजे ज्ञानात्मक वैशिष्ट्ये, शारीरिक वैशिष्ट्ये, भाषिक वैशिष्ट्ये आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये. यामध्ये बोधात्मक वैशिष्ट्ये आपण आधी पाहूया. बोधात्मक वैशिष्ट्यामध्ये कमी अध्ययन क्षमता, एखादी गोष्ट लवकर विसरतात, कमी अवधान कक्षा, कमी स्मरणशक्ती, माहिती प्रक्रियाकरण क्षमता कमी, गुंतागुंतीच्या कार्यात अडचणी, मंद भाषिक विकास, निकृष्ट शैक्षणिक क्षमता. यामध्ये शारीरिक वैशिष्ट्ये समजून घेऊया. अवयवांची रचना व कार्य निकृष्ट, हालचालींवर नियंत्रण नसणे, कमी उंची, छोटे किंवा मोठे डोके, शारीरिक अवयवांमध्ये समन्वयाचा अभाव. भाषिक वैशिष्ट्यामध्ये या मुलांना भाषिक विकास होत नाही, शब्दसंग्रह कमी असतो, बोलताना अडखळतात, वाक्यरचना करता येत नाही, त्याचबरोबर सांकेतिक भाषा समजत नाही. आधी व्यक्तिमत्व वैशिष्ट्य समजून घेऊया. मित्र नसतात, प्रेरणेचा अभाव, आत्मविश्वास कमी, मर्यादित व्यक्तिभेद आणि संवेदनशीलता नसतात. आता मतिमंदत्वाची कारणे पाहूया. मतिमंदत्व हे प्रामुख्याने जैविक व वातावरणीय घटकांमुळे येऊ शकते, जे बालकांच्या जन्मापूर्वी, जन्मावेळी किंवा जन्मानंतरच्या अवस्थेत संभवतात. मतिमंदत्वाची कारणे समजून घेऊया. जैविक कारणे, जन्मापूर्वीची कारणे, जन्मवेळीची कारणे आणि जन्मानंतरची कारणे. जैविक कारणामध्ये अनुवंश हा महत्त्वाचा घटक आहे. अनुवंश हा बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासातील एक महत्त्वाचा घटक असतो. आई वडिलांचे शारीरिक व मानसिक गुणधर्म काही मुलात संक्रमित होतात. डाऊन सिंड्रोम A21 वा गुणसूत्रातील दोष यामुळे 10व्या लोकांना मतिमंदत्व आलेले आहे. जवळच्या नात्यात लग्न, पती-पत्नी यांचा रक्तगट जुळत असेल तर त्यांच्यापासून जन्मणारे अपत्य मतिमंद असू शकते. जन्मापूर्वीची कारणे, गरोदर स्त्रियांचे कुपोषण, मातेच्या गर्भात असताना अर्भकाला योग्य पोषक द्रव्ये न मिळाल्यास मतिमंदत्व येण्याची शक्यता असते. गर्भावस्थेत केलेल्या क्ष-किरण चाचण्यांचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. गरोदर स्त्रीला झालेले आजार, गरोदरपणातील आईच्या शारीरिक व मानसिक अवस्थांच्या गर्भावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. सिफिलिस, रुबेलिया किंवा जर्मन गोवर, जीव विषरक्तता, टॉक्सेझिया यासारखे आजार गर्भावस्थेत झाले तर मातेकडून गर्भाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. परिणामी मतिमंदत्व येऊ शकते. गर्भावस्थेत केलेल्या मादक द्रव्यांच्या सेवनामुळे गर्भावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. जन्मावेळीची कारणे, लवकर किंवा उशिरा जन्म, प्रसूतीसमोर वैद्यकीय मदत न मिळणे, जन्मावेळी बाळाला आईकडून प्राणवायू न मिळणे याप्रमाणे. जन्मानंतरची कारणे, मेंदूचे विविध आजार. काही मुले जन्मल्यावर इतर सर्व सामान्य मुलांसारखे असतात, परंतु सांसर्गिक रोग, हानिकारक औषधे, डिहायड्रेशन, हायपोप्लेसिया या तत्सम कारणांमुळे मेंदूच्या वाढीवर परिणाम होतो. परिस्थितीजन्य घटक, शारीरिक व मानसिक वाढीवर परिस्थितीजन्य घटकही परिणाम करतात. पौष्टिक व पुरेशा अन्नाचा अभाव, राहण्याची अस्वच्छ जागा आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले वातावरण यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर
परिणाम होऊन मतिमंदत्व येते. पुढील घटक समजून घेऊया. मतिमंद मुलांसाठी शिक्षण व्यवस्था. मतिमंद मुलांचे निदान झाल्यावर मतिमंदाच्या स्वरूपानुसार शाळा निवडली पाहिजे. सौम्य व मध्यम मतिमंद मुले नियमित शाळेत दाखल होतील आणि तीव्र व अतितीव्र मुले विशेष शाळेत पाठवली जातील. मानसिक अपंगत्व असलेली मुले किती शैक्षणिक प्रगती करू शकतील याप्रमाणे या पुढील तक्ता संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेला आहे. तो मार्गदर्शक ठरू शकतो. तो आपण समजून घेऊया. मतिमंद मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा तक्ता. वयोगट पूर्व प्राथमिक म्हणजे 0 ते 5 वर्ष. यामध्ये सौम्य मतिमंदत्व असलेल्या बालकांमध्ये कारक कौशल्य जवळजवळ त्रुटी नाहीत. संपर्क कौशल्य साधू शकतात. लवकर लक्षात येत नाही, प्रयत्नाने येते. मध्यम मतिमंदत्व असलेली मुले शारीरिक वाढ चांगली, बोलू शकतात, संपर्क साधू शकतात, थोडे लक्ष देऊन सांभाळता येते. स्वावलंबन कौशल्य. तीव्र मतिमंदत्व असलेली बालके शारीरिक विकास प्रगती कमी, बोलण्यात दोष, संपर्क कौशल्य कमी, स्वावलंब शिकणे कठीण. अतितीव्र मध्ये हालचाल करता येते, संवेदन कमी, परावलंबी. शालेय गट जो आहे जो 6 ते 20 वर्षे प्रशिक्षण काळ असतो. त्यामध्ये सौम्य मतिमंदत्व असलेली मुले इयत्ता 5वी-6वी पर्यंतचे शालेय विषय शिकू शकतात. समाजात स्थान मिळावे म्हणून मार्गदर्शन करू शकतो. व्यावसायिक शिक्षणाचा फायदा होतो. त्याचबरोबर मध्यम मतिमंदत्व मुले इयत्ता 2री-3री पर्यंत प्रगती, परिचयाच्या ठिकाणी जाऊ शकतात. सामाजिकरणाबाबत शिकविल्यास फायदा होतो. तीव्र मतिमंदत्व असलेली मुले संपर्क साधण्या इतके बोलू शकतात. आरोग्य सवयी लावता येते. अतितीव्र मतिमंदत्व असलेली मुले या वयोगटातील अगदी थोड्याच गोष्टींचे स्वावलंबन असते. कारक कौशल्य कमी असतात. त्याचबरोबर प्रौढ व्यक्तींमध्ये सौम्य मतिमंदत्व असलेली मुले व्यावसायिक कौशल्य शिकविता येते. चांगल्या सवयी शिकविता येतात. अडचणीच्या वेळी मार्गदर्शन आवश्यक. मध्यम मतिमंदत्व असलेली मुले देखरेखीखाली स्वतःपुरते कौशल्य मिळविण्याची क्षमता असते. मार्गदर्शनाची आवश्यकता. तीव्र मतिमंदत्व असलेली मुले स्वसंरक्षण कौशल्य संपूर्ण येऊ शकेल. मार्गदर्शनाखाली थोडासा विकास, सेवा शुश्रूषा करावी लागते. त्याचबरोबर अतितीव्र मतिमंदत्व असलेली मुले थोडासा कारक व भाषिक विकास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे. मतिमंद मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी. साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी वारंवार सांगावे लागते. फळे, भाज्या, झाडे यांच्या गावात गफलत होते. स्वतःच्या गरजा व्यक्त करता येत नाही. अध्यापन केलेल्या घटकांचे नीट आकलन होत नाही. अमूर्त विचार व्यक्तीचा अभाव. उजवा डावा दिशावार यांमध्ये गोंधळ होणे. शब्दांच्या अक्षरांची उलटापालट करणे. किती वर्षे शिकावयाचे याबाबत संभ्रम. मुलातील अस्थिरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी. मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आखता येतो. तो पुढील प्रमाणे समजून घेऊया. मतिमंद मुलांच्या गतीनुसार, क्षमतेनुसार शिक्षण द्यावे. मतिमंद मुलांसाठी जास्त वेळ देणे, प्रबलन, दृढीकरण यावर भर द्यावा. मूर्त समस्या देणे, छोट्या तासिका घेणे, सराव व उजळणीवर भर देणे, बहुमाध्यमांचा वापर करणे, अनुदेशन साहित्याचे विकसन करणे, क्रमन्वित अध्ययनाचा वापर करावा. अभ्यासक्रमाची श्रेणी ठरविणे, गटकार्य, सांघिक अध्ययनात वापर करणे, कठीण विषयाचा आग्रह करू नये. अध्यापनात नृत्य, गायन, हस्तकला यांचा वापर करणे. व्यावहारिक ज्ञान द्यावे. मूर्त बाबींचा उपयोग करून अध्यापन करणे. मतिमंद मुलांच्या शरीराची वारंवार तपासणी करून घ्यावी. वर्गातील हुशार मुलांना मतिमंदास सहकार्य करण्यास सांगावे. मतिमंद मुलांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. मतिमंद मुलांच्या भावनिक, शारीरिक, शैक्षणिक विकासासाठी शिक्षकाने प्रयत्न करावे. शिक्षणाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीला होतो. मतिमंद मुलांना शिक्षण दिल्याने त्यांना
शिक्षणाची माहिती होते, त्यांच्या शिकण्याची प्रेरणा निर्माण होते, संप्रेषण संवाद कौशल्य यात सुधारणा होऊन मतिमंदांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. या मुलांना शिक्षण मिळावे तर त्यांच्यात स्वरक्षण करण्याची क्षमता निर्माण होईल व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. म्हणूनच मतिमंद मुलांना शिक्षण मिळणे अतिशय गरजेचे आहे. धन्यवाद.